मी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी धा सा मी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी धा सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आरजे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, व्यक्तिविशेष या सत्रामध्ये आपण काही विशेष व्यक्तींची जीवनगाथा ऐकत असतो. अशा काही व्यक्ती ज्यांनी अपार मेहनत घेऊन आपलं नाव कमावलं आहे. सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान अशा सगळ्याच क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या व्यक्तींचा जीवन प्रवास आपण व्यक्तिविशेष या सत्रात करून घेत असतो. यामागचा उद्देश इतकाच की आपल्याला त्यांच्या या जीवन प्रवासामुळे प्रेरणा मिळावी आणि याबरोबरच आपण जर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल तर त्यावेळी अशा काही महत्त्वाच्या व्यक्तींवर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात. म्हणजेच दोन्ही गोष्टी यातनं साध्य होतात. एक म्हणजे आपला अभ्याससुद्धा होतो आणि दुसरं म्हणजे या व्यक्तींचा जीवन प्रवास ऐकून आपल्याला प्रेरणासुद्धा मिळते. आजच्या या सत्रात आपण मायकल फॅराडे यांच्याविषयीची माहिती ऐकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मायकल फॅराडे हे इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ व भौतिकी तज्ज्ञ होते. विद्युतशास्त्रातील महत्त्वाच्या शोधांकरता ते विशेष प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म 22 सप्टेंबर 1791 साली न्यूइंग्टन, सरी या ठिकाणी झाला. त्यांचे शालेय शिक्षण अगदी प्राथमिक स्वरूपाचे होते. परंतु वयाच्या 13व्या वर्षी पुस्तकांच्या एका दुकानात पुस्तक बांधणीची व विक्रीची उमेदवारी करीत असताना रसायनशास्त्र व विद्युतशास्त्र या आपल्या आवडत्या विषयातील पुस्तके विस्तारपूर्वक वाचून त्यांनी त्यातील प्रयोग आपल्या प्राथमिक स्वरूपाच्या साधनांच्या साहाय्याने अनेक वेळा करून पाहिले. सर हम्फ्री डेव्ही यांची रॉयल इन्स्टिट्यूशनमधील व्याख्याने 1812 फॅराडे यांनी ऐकली होती व त्यांची टिपणे करून ती डेव्ही यांच्याकडे नोकरीच्या अर्जाबरोबर पाठवली. 1813 डेव्ही यांनी आपल्या प्रयोगशाळेत सहाय्यक म्हणून फॅराडे यांची नेमणूक केली. 1813 ते 1815 या कालावधीत डेव्ही यांच्याबरोबर त्यांना युरोपमधील प्रमुख प्रयोगशाळांचे अवलोकन करण्याची संधी मिळाली. त्यावेळी A.M. एम्पियर, F.H.A. हम्बोल्ट, J.L. गे ल्युसॅक, काउंट रमफोर्ड या त्या काळातील प्रख्यात शास्त्रज्ञांची भेट होण्याची फॅराडे यांना संधी मिळाली. 1825 रॉयल इन्स्टिट्यूशनच्या प्रयोगशाळेच्या संचालक पदावर व त्या संस्थेत 1833 रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. डेव्ही यांच्याबरोबर काम करीत असताना 1823 क्लोरीनचे द्रवीकरण करण्यात फॅराडे यांना यश मिळाले आणि नंतर हायड्रोजन क्लोराईड, हायड्रोजन सल्फाईड, कार्बन डायऑक्साईड व इतर वायूंचंही त्यांनी द्रवीकरण केलं. यालाच वायूंचं द्रवीकरण असं म्हटलं गेलं. 1825 त्यांनी बेन्झॉल म्हणजेच बेन्झीन या महत्त्वाच्या रसायनाचा शोध लावला. कार्बन व क्लोरीन यांची दोन संयुगे म्हणजेच C2Cl6 व C2Cl4 त्यांनी 1820 प्रथमच तयार केली. फॅराडे यांनी 1821 विद्युत चुंबकत्वाच्या इतिहासाची रूपरेषा प्रसिद्ध केली. त्याच वर्षी त्यांनी विद्युत प्रवाहवाहक तारेभोवती चुंबक सूची फिरवली असता तिचा एक ध्रुव एका वर्तुळात फिरतो व प्रवाह बंद केल्यावर चुंबक सूचीचे हे विचलन थांबते असे प्रयोगाद्वारे दाखवले. 1821 प्रसिद्ध केलेल्या एका निबंधात त्यांनी विद्युत चलित्राचे म्हणजेच मोटरचे तत्व मांडले होते. विद्युत प्रेरणेचे यांत्रिक प्रेरणेत रूपांतर करण्यासंबंधीचे हे तत्व होते. याच निबंधात त्यांनी चुंबकीय प्रेरणा रेषेची प्राथमिक संकल्पना मांडली होती. 1831 साली त्यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा बदल केल्यास विद्युत चालक प्रेरणा म्हणजेच विद्युत मंडलात
प्रवाह वाहण्यास कारणीभूत होणारी प्रेरणा उत्पन्न होणाऱ्या तत्वाचा शोध लावला. अशा प्रकारे H.C. ओल्स्टेड यांनी 1820 साली लावलेल्या शोधातील परिणामाच्या उलट परिणाम सिद्ध करण्याच्या म्हणजेच चुंबकीय प्रेरणेचे विद्युत प्रेरणेत रूपांतर करण्याच्या प्रयत्नात वरील तत्वाचा फॅरेडे यांनी शोध लावला. स्थिर चुंबकाभोवती विद्युत संवाहक तारेचे वेटोळे फिरवले असता किंवा तारेच्या वेटोळ्यातून चुंबक पुढे मागे नेला असता वेटोळ्यात विद्युत चालक प्रेरणा निर्माण होते. म्हणजेच चुंबक व वेटोळे यात सापेक्ष गती असली तरच विद्युत चालक प्रेरणा निर्माण होते असे त्यांनी दाखवले. यानंतर केलेल्या संशोधनाअंती फॅरेडे यांनी पहिले विद्युत जनित्राचा शोध लावला व त्याद्वारे 1821 मध्ये त्यांनी लावलेल्या शोधाचा उलट परिणाम त्यांनी सिद्ध केला. म्हणजेच काय तर यांत्रिक प्रेरणेचे विद्युत प्रेरणेत रूपांतर करता येते. विद्युत प्रवर्तनासंबंधी त्यांनी शोधून काढलेले नियम आधुनिक विद्युत जनित्र व चिरचुंबकी जनित्र म्हणजेच मॅग्नेटो यांच्या विकासाला आधारभूत ठरलेले आहेत. विद्युत अपारक पदार्थांच्या बाबतीत त्यांनी केलेल्या संशोधनाच्या बहुमानार्थ विद्युत धारकतेच्या एककाला फॅरेडे हे नाव देण्यात आले. कोणत्याही उद्यमापासून म्हणजेच घर्षणजन्य, चुंबकीय प्रवर्तित इत्यादी निर्माण होणारी विद्युत एकाच स्वरूपाचे आहे असे त्यांनी दाखवून दिले. विद्युत विच्छेदनासंबंधी त्यांनी मांडलेले 2 महत्त्वाचे नियम प्रसिद्ध आहेत. या संबंधात त्यांनी वापरलेल्या इलेक्ट्रोलिसिस, इलेक्ट्रोलाइट, इलेक्ट्रोड, ॲनोड, कॅथोड, ॲनोड म्हणजेच धनाग्र आणि कॅथोड म्हणजेच ऋणाग्र, ॲनायन, कॅटायन या संज्ञा अद्यापही रूढ आहेत. विद्युत विच्छेदनाने 1 ग्रॅम सममूल्य पदार्थ मिळवण्यासाठी लागणाऱ्या विद्युत भाराला फॅरेडे असे नाव देण्यात आले. याला फॅरेडे स्थिरांक असे देखील म्हटले जाते. 1845 मध्ये त्यांनी तीव्र चुंबकीय क्षेत्रामुळे प्रतलीय ध्रुवीत प्रकाश किरणाच्या कंपन प्रतलाचे घूर्णन म्हणजेच परिभ्रमण होते असा शोध लावला व तो फॅरेडे परिणाम या नावाने ओळखण्यात येतो. हा शोध त्यांनी स्वतः तयार केलेल्या व शिसाचे बोरोसिलिकेट अंतर्भूत असलेल्या जड काचेच्या साहाय्याने लावला होता. विद्युत चुंबकत्वासंबंधीच्या आपल्या शोधांचं स्पष्टीकरण करण्याकरता त्यांनी चुंबकीय प्रेरणा संकल्पना मांडून अंतरात्मक परस्पर क्रिया या त्या काळातील प्रचलित दृष्टिकोनाचे स्पष्टीकरण केले. चुंबकीयदृष्ट्या सर्व पदार्थांचे पॅरामॅग्नेटिक्स व डायमॅग्नेटिक्स म्हणजेच समचुंबकीय पदार्थ व प्रतिचुंबकीय पदार्थ असे 2 सर्वसामान्य प्रकारात वर्गीकरण देखील केले होते. फॅरेडे यांना 100पेक्षाही जास्त वैज्ञानिक व शैक्षणिक सन्माननीय पदव्या व इतर बहुमान मिळाले. 1824 मध्ये त्यांची रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड करण्यात आली. पुढे 1857 मध्ये प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी रॉयल सोसायटीचे अध्यक्षपद नाकारले. 1832 मध्ये रॉयल सोसायटीने त्यांच्या कार्याचा गौरवार्थ त्यांना कॉम्प्ली, रॉयल व रमफर्ड या पदकांचा बहुमान दिला. वैशिष्ट्यपूर्ण व विपुल प्रयोग कार्य आणि विविध विषयांवरील सुबोध व्याख्याने यांकरिता ते प्रसिद्ध होते. त्यांचे निबंध अद्यापही शास्त्रीय लेखनाचे आदर्श म्हणून मानले जातात. रॉयल इन्स्टिट्यूशनमधील आपल्या 54 वर्षाच्या कालावधीत त्यांनी 158 संशोधनपर निबंध लिहिले आणि प्रसिद्ध केले. केमिकल मॅन्युप्युलेशन, एक्सपेरिमेंटल रिसर्चेस इन इलेक्ट्रिसिटी व एक्सपेरिमेंटल रिसर्चेस इन केमिस्ट्री अँड फिजिक्स हे त्यांचे ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत. 25 ऑगस्ट 1867 रोजी त्यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्याच निमित्ताने आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात मायकल फॅरेडे यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त अशी आहे. तेव्हा याविषयीचे फीडबॅक किंवा सजेशन द्यायला विसरू नका. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ आली आहे रजा घेण्याची. मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि अर्थातच ऐकत राहा आपला लाडका चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ MPSC गुरु. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.